वेलकम. नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी विषय इतिहासाची साधने या घटकावर चाचणी सोडवणार आहोत. अध्ययन निष्पत्ती आहे इतिहासाची साधने ओळखतात आणि त्यांचा या काळातील इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी उपयोग स्पष्ट करतात. इतिहासातील खालीलपैकी कोणते मौखिक साधन नाही? ए. अभंग, बी. बखरी, सी. ओव्या, डी. लोकगीते. बरोबर उत्तर बी. बखरी. तवारीख म्हणजे काय? ए. बखर, बी. घटनाक्रम, सी. पोवाडा, डी. कथा. बरोबर उत्तर बी. घटनाक्रम. टिंबटिंब हा किल्ल्याचा महत्त्वाचा प्रकार नाही. ए. गिरिदुर्ग, बी. भुईकोट, सी. वाडा, डी. वनदुर्ग. बरोबर उत्तर सी. वाडा. प्राचीन काळात देवनागरी, अरेबियन, पार्शियन आदी लिपी होत्या. लिपीच्या माध्यमातून तयार होणारी साधने कोणती? ए. मौखिक, बी. लिखित, सी. भौतिक, डी. अलिखित. बरोबर उत्तर बी. लिखित. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात नकाशाचा वापर स्वराज्यासाठी केला होता. आत्ताच्या काळात नकाशाऐवजी कशाचा वापर केला असता? ए. नकाशापत्र, बी. दूत पाठवणे, सी. ईमेल, गुगल मॅप, डी. खलिता नकाशा. बरोबर उत्तर सी. ईमेल, गुगल मॅप. स्मारकामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो ते ओळखा. ए. कबर, बी. सामान्य माणसांची घरे, सी. रानवाडा, डी. मंत्र्यांची निवासस्थाने. बरोबर उत्तर ए. कबर. दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना काय म्हणतात? ए. शिलालेख, बी. ताम्रपट, सी. ग्रंथ, डी. चित्रे. बरोबर उत्तर ए. शिलालेख. गटातील वेगळा शब्द निवडा. ए. भुर्जपत्रे, बी. मंदिरे, सी. ग्रंथ, डी. चित्रे. बरोबर उत्तर बी. मंदिरे. खालील साधनातील मौखिक साधन कोणते? ए. शस्त्रे, बी. खलिते, सी. श्लोक, डी. वाद्ये. बरोबर उत्तर सी. श्लोक. मुघलांच्या ताब्यातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र व बंदर कोणते? ए. सुरत, बी. मुंबई, सी. गोवा, डी. चेन्नई. बरोबर उत्तर ए. सुरत. सचिनला किल्ला तयार करायचा आहे तर
खालीलपैकी किल्ल्यावर काय नसेल ते निवडा. ए महादरवाजा, बी तलाव, सी कापडगिरणी, डी नगारखाना. बरोबर उत्तर सी कापडगिरणी. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले जलदुर्ग कोणते ते ओळखा. ए रायगड व प्रतापगड, बी सिंधुदुर्ग व पद्मदुर्ग, सी शिवनेरी व जंजिरा, डी पन्हाळा व रायगड. बरोबर उत्तर बी सिंधुदुर्ग व पद्मदुर्ग.